संजय राऊत स्टँड आपण पाहतोय. राजेशदादा अर्थातच बंटीदादा स्टँड, कुणालदादा पाटील स्टँड आणि बहुचर्चित असलेला अर्थातच शेठ माणूस स्टँड आपण पाहतोय. त्यानंतर महिला कक्ष. दोन्ही संघांचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या आणि दोन्ही संघांचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत असेल. चला, 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवा. फ्रेंड्स ग्रुप प्रोलिंग स्पोर्ट्सच्या मदतीतून ही स्पर्धा कव्हर केली जाते. प्रोलिंग स्पोर्ट्सला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला प्रेस करा, कारण येणारे मोठमोठे इव्हेंट्स या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील. आमचे कॅमेरामॅन अश्विन गोपाले, त्याचबरोबर दीपेश आणि त्याचबरोबर संजय आणि आमचे डिजिटल स्कोरर अर्थातच डिजिटल ऑपरेटर अर्थातच सिद्धांत कदम. गेले 3 दिवस ज्या प्रकारे त्यांनी वर्क केले, प्रभावित करणारी कामगिरी तिन्ही कॅमेरामॅनची आपण पाहतो आणि त्याचबरोबर सिद्धांत कदम, आमचे तिन्ही पंच आपण पाहतोय. नितेश कदम सर, त्याचबरोबर सागर मोरे सर, विवेन जाधव सर. पहिल्या दिवसामध्ये नितीन पाटील सर, त्याचबरोबर प्रमोद शेडगे सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये उत्कर्ष पाटील सर आणि आज धनंजय पाटील सर आपण पाहतोय. व्हॉइस ऑफ कोपरी. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. फ्रेंड्स ग्रुप संघाच्या माध्यमातून आदित्य आणि पवित्र ही जोडी आपण पाहतोय. 2 वर्षांमध्ये ज्या प्रकारे प्रगती केली मनीष इलेव्हन टायगर स्पोर्ट्स संघाने, एक यंगस्टर्स आपण पाहतोय आणि किशोरजी पाटील सातत्याने आपल्या संघाला ते घेऊन चालतात. त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे. एक वन ऑफ द ग्रेट कॅप्टन म्हणायला हरकत नाही आहे, कारण SP बॉयज ट्रॉफीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी राहिली होती टीम मनीष इलेव्हन बेलपाडा संघाची. पहिले षटक फेकण्याकरिता राहुल गोलंदाजी मार्कवरती, एक महत्त्वाचा खेळाडू स्ट्रायकर बॉलर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पहिले षटक घेऊन स्ट्रायकिंग होती फलंदाज आपण पाहतोय पवित्र, 9 स्ट्रायकिंग होती आदित्य. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सर्वांना शुभ सकाळ. जे रोलिंग स्पोर्ट्सच्या मदतीनं श्रोते जोडले गेले त्यांचं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. रॉकी ग्रुप चषक 2025 आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाला या ठिकाणी शुभारंभ होताना पाहायला मिळतोय. पहिला सामना एका बाजूला मनीष इलेव्हन टायगर स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स ग्रुप. आजच्या दिवसातील पहिला चेंडू फेकण्याचा मान या ठिकाणी राहुल यांना मिळतोय. पहिला चेंडू या ठिकाणी ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली. थोडीशी खराब सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. स्वर चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. वाईट बॉलचा इशारा नितेश कदम सरांच्या मदतीतून आलाय. बंदे में दम नामे नितेश कदम आणि दुसऱ्या बाजूला सागर मोरे सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. इथून प्ले डाऊन होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट पवित्रच्या रूपामध्ये. आज तो बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नव्हता, तो सकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळाला नाही पवित्र यांचा. गॉन. एक धाव फलकावरती लागली गेले पहिल्या चेंडूवरती. या ठिकाणी प्ले डाऊन होताना फलंदाज बाद झाला. बॅटची रिडिंग एज होते आणि सरळ मिडल स्टंपवरती जाऊन चेंडू आदळला. भरपूर प्रमाणामध्ये वेग होता, त्या वेगेवरती स्वार होता आलं नाहीये पवित्रला. नवीन फलंदाज मैदानामध्ये अविनाश दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. एकंदरीत एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी याआधी फेकला होता राहुलच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर कमबॅक झाला. विकेट त्यांनी मिळवली. समोरच्या संघातील एक महत्त्वाचा फलंदाज, एक लिडिंग बॅटरला त्यांनी इथे डगआउटला परतवलं गेलंय. ऑफसाईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला गेला. मिडऑफचं हे दशक पुढे होईल. तत्पूर्वी एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि धावसंख्या फलकावरती 2. पहिले षटक प्रगती पथावरती. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेचा जर विचार केला तर आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूंमध्ये राहुलची चांगली कामगिरी आपण पाहतोय. नवीन चेंडूने चांगली सुरुवात पहिल्या 2 चेंडूंमध्ये झालाय.
अजून एक चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. मिडऑफचा दर्शक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती येईल. सिंगलवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. 3 बॉलचं केलं आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. आज 12 संघ आहेत, त्यामुळे एक संघ काही करून आपल्याला टॉप 8 मध्ये पोहोचवायचं आहे. त्यासाठी 4-4 षटकांचे सामने आपण पाहतोय. ते बॅटची एज आणि टेकन कुठली चुकी करणार नाही आहे. याच षटकामध्ये 2 धक्के टीम फ्रेंड्स ग्रुप संघाला. वरती आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती लागले गेले 3 धाव फलकावरती लागल्यात आणि विकेट आतापर्यंत गमावल्यात 2. 4 षटकांचे सामने आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती लागले गेले 3. पहिले षटक प्रगतीपथावरती लागले. पहिले षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना असेल, कारण आजच्या दिवसामध्ये 12 संघ सहभागी झाल्यात. पहिले षटक प्रगतीपथावरती राहुलची चांगली कामगिरी आपण पाहतोय. विदाऊट प्रेशर या ठिकाणी गोलंदाजी करतायत. कुठल्याही प्रकारचा दबाव त्यांच्या चेहऱ्यावरती जाणवत नाहीये. ज्या अनुषंगाने आतापर्यंत चेंडूंची हाताळणी या ठिकाणी केली गेली. ॲक्युरेट टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. ॲक्युरेसी गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. तसंच राहुल आपण पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू जरूर आहेत. दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज तेजस आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती. पहिलाच बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. खूपच ऑफस्टमच्या बाहेर चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती 4. पंचांचा इशारा येतो. इट्स वाईट बॉल. 2 एक्स्ट्रा बॉल आतापर्यंत या षटकामध्ये हाताळले गेलेत. तो हरकत नाही आहे, कारण राहुल यांनी ज्या प्रकारे इकॉनॉमिकल गोलंदाजी केले. 4 चेंडूंचं केले झाले. 4 चेंडूंमागे त्यांनी फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि महत्त्वाचे 2 विकेट सुद्धा मिळवल्यात. सरळ बॅट्सचा वापर जरूर केला होता. चेंडू आणि फळीमध्ये एक मोठं अंतर जाणवलं. ब्लाइंड स्ट्रोक केण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पण राहुल यांचा जर विचार केला तर पहिल्या 5 चेंडूंमध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका पॉवर प्लेमध्ये खेळू दिलेला नाहीये, कारण जे महत्त्वाचे 2 फलंदाज होते ते महत्त्वाचे दोन्ही फलंदाज इथून डकआउटला परतले गेलेत. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला होता. सचिन त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकीकडे धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 5. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती 5. एक छोटंसं ब्रेक घेऊयात. जाऊयात आपण कुंदनच्या दिशेने. धावसंख्या फलकावरती लागले गेले 5. पहिले षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. तेरे भक्ती का सफर बहुत सुहाना है, मेरा दिल सिर्फ साईनाथ का दिवाना है. नुकताच आपण डीजे कॅन्डीच्या माध्यमातून साईबाबांचं सुंदर सॉन्ग आपण ऐकलं. आणि जे करण आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये करणजी पाटील, ते साईबाबांचे मोठे भक्त आहेत. आणि आज इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय त्यांना. ऑरेंज कॅप ॲक्युरेट शॉर्ट पॉईंटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या फलकावरती 5. दुसरं षटक फेकण्याकरिता स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवरती. एक अतिशय अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. दुसऱ्या बाजूला तेजस आणि आदित्य ही जोडी आपण पाहतो. या जोडीवरती दारोमदार असणार आहे. खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावरती असणार आहे. गोलंदाजी मार्क होती स्वप्नील.
इथून ऑफस्टॉपच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा चेंडू आणि फुलीमध्ये संपर्क झालेला नाहीये. स्ट्रगल करतायत. पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिला आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. कारण जे प्रेशर आहे इथून निर्माण झाले, जो दबाव निर्माण झाला आहे तो दबाव इथून कमी करायचा आहे. ते जस्ट त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला आदित्य एक टॅलेंटेड बॅटर्स जरूर आहेत. बॅटची लिडिंग घ्यायची होती. वन बाउन्सने चेंडू या ठिकाणी कलेक्ट केल्या गेलाय. चेंडूवरती सुद्धा कुठल्याही प्रकारची धाव येणार नाहीये. सलग 2 चेंडू इथून निर्धावच्या रूपामध्ये आतडले जात आहेत. चांगली गोलंदाजी स्वप्नील यांची आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 डॉट बॉल तेजस यांच्या विरोधामध्ये आतापर्यंत टाकले गेलेत. रॉकी ग्रुप इन कडून गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 चेंडूंवरती समोरच्या संघावरती हवी होत आहे स्वप्नील. पुन्हा एकदा चांगला टर्न प्राप्त झालाय. त्यासोबत चांगला वेग या ठिकाणी होता. म्हणजे या दोन्ही गोष्टी मागच्या चेंडूवरती होत्या. सलग 3 डॉट बॉल तेजस यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. दुसऱ्या षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे राहुलने गोलंदाजी केली त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतायत. ते पंचांकडे अपील जरूर केली गेली पण तो पंचांकडून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी आलेला नाहीये. सलग 4 डॉट बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत. संघर्ष करतायत, स्ट्रगल करतायत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर तेजस आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी स्वप्नील यांची आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाने इथून थांबवून ठेवलंय. सरळ बॅटचा वापर या ठिकाणी केलाय. कार्पेटला रोल करत बॉल निघून जातोय मिडविकेटला. मिडविकेटचा क्षेत्र पुढे येईल. तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती येते. जवळजवळ 4 चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर ही धाव येताना पाहायला मिळाली. 6 धाव फलकावरती लागल्यात. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. परफेक्ट टप्प्यावरती परफेक्शन या ठिकाणी दाखवून देत असताना गोलंदाज मैदानामध्ये शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल सेकंड ओव्हरमधील. पहिली दोन्ही षटकं या ठिकाणी गोलंदाजाच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी ब्लॉकमध्ये चेंडूला पिच केलं होतं. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न चालवलाय आणि यस 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण करत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती 8 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. आतापर्यंत 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावल्यात. एक पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे फ्रेंड्स ग्रुप संघाच्या मदतीतून. एक छोटासा ब्रेक घेऊयात. जाऊत आपण संगीत कक्षामध्ये. धावसंख्या फलकावरती 8. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, त्यामध्ये 2 विकेट मिळवले होते. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा ते खर्च केल्या गेल्या स्वप्नील यांच्या मदतीतून. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती किशोर आपण पाहतोय. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. चांगला अनुभव त्यांच्याकडे आणि सातत्याने आपल्या संघाला ते घेऊन चालत असतात. दुसऱ्या बाजूला तेजस आपण पाहतोय. तेजस यांचा जर विचार केला तर खेळपट्टीवरती टिकून जरूर राहिल्यात परंतु त्यांच्या बॅटमधून धावा येत नाहीयेत. इथून हुक करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. फटका मात्र या ठिकाणी फसलाय. लॉंग चीज असणार आहे क्षेत्ररक्षकासाठी. सचिन त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करत आहे. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. धुरीने धावसंख्या फलकावरती डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती 10 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. शॉर्ट फॉर्मॅट अर्थातच 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. त्यामुळे इथून एक फायटिंग टोटल उभी करावी लागणार आहे फ्रेंड्स ग्रुप संघाला. कारण चांगला बॉलिंग अटॅक फ्रेंड्स ग्रुप संघाकडे आहे. इथून 30 ते 35 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असणार आहे. इथून एक स्टंप वरती जाऊन चेंडू आदळलाय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दुसऱ्या चेंडूवरती किशोर यांनी सफलता या ठिकाणी प्राप्त केली गेली आहे. तेजस एक बिग विकेट गॉन नाव.
तीन धक्के आतापर्यंत फ्रेंड्स ग्रुप संघाला आपण पाहतोय 10 या धावसंख्येवरती. दोन बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. किशोर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बाजूला आदित्य, त्यांना चांगली जास्त संधी मिळाली नाहीये. पंचांकडे अपील जरूर मागितली गेली. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. नितेश कदम सर आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला सागर मोरे सर, विवेन जाधव सर आपल्याला पाहायला मिळतात. हे तिन्ही पंच या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज किशोर बॉलिंग ट्रॅक वरती. इथून चांगला टर्न या ठिकाणी प्राप्त केलाय. राऊंड द विकेटने एक चांगला अँगल क्रिएट होतोय आणि त्या अँगलचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेत आहेत. पुढचा सामना गायत्री स्पोर्ट्स आणि सिद्धिविनायक. तर दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस या. धावसंख्या फलकावरती लागले गेले एकंदरीत 11. 11 रन्स स्कोरवरती लागले गेलेत. 3 बॉल्स खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पुन्हा एकदा अवंतर चेंडू या ठिकाणी फेकला गेला. दुसरा एक्स्ट्रा बॉल या षटकामध्ये आपण पाहतोय. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 3 बॉल आतापर्यंत फेकून झालेत मैदानामध्ये. किशोर ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजी झाली, पहिल्या षटकामध्ये राहुल यांनी 5 धावा खर्च केले, महत्त्वाचे 2 विकेट मिळवले. तिथून एक मोमेंटम शिफ्ट करून दिला. एक ड्रीम स्टार्ट ठिकाणी मिळाली मनीष 11 टायगर स्पोर्ट्स संघासाठी. शॉटॉन पूल या ठिकाणी केला जातोय. बॉल जाईल बॅकआउट स्क्वेअर लेगला. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर आहे. इथे यस पंचांचं बोट आकाशाकडे उचललं गेलंय. चौथा धक्का या ठिकाणी लागतोय फ्रेंड्स ग्रुप संघाला. रनआउटच्या रूपामध्ये पुन्हा एकदा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय. आता कर्णधारासमोर कर्णधार म्हणजे एक चांगला कॉन्सेप्ट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला किशोर आणि दुसऱ्या बाजूला हर्षल. एक चांगली बॅटल पुढच्या 2 चेंडूंमध्ये जरूर पाहायला मिळेल. हर्षलच्या विरोधामध्ये लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल आपण पाहतोय. तिसरा व्हाईट बॉल या षटकामधील. 14 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. धावसंख्या फलकावरती 14. 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किशोर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथून खेळण्याचा प्रयत्न केला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. मागचे ज्या प्रकारे चेंडू हाताळले होते, हा चेंडू थोडासा धीम्या गतीने हाताळला होता. चांगला बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. किशोर यांचा जर विचार केला तर हे मैदान त्यांच्यासाठी सातत्याने एक लाभदायक राहिलंय. कारण या मैदानावरती सातत्याने ते प्रॅक्टिस करत असतात. त्यामुळे या खेळपट्टीचा अनुभव त्यांच्याजवळ जरूर आहे. भरपूर प्रमाणामध्ये वेग या चेंडूवरती होता. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल फलकावरती आपण पाहतोय 14च्या करामध्ये 14 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हरचा अजूनही खेळ बाकी आहे. आता या स्लॉग ओव्हरमध्ये किती धावा येतील याकडे लक्ष वेधित असणार आहे. समाप्त झाल्या. धावसंख्या फलकावरती 14. गोलंदाजी मार्कवरती करण आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लॉक ओव्हरमध्ये स्लॉक ओव्हर स्पेशलिस्ट आपण पाहतोय आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. पुढच्या 6 चेंडूंचा दारोमदार त्यांच्या खांद्यावरती सुपूर्द केला गेलाय. आदित्य आणि हर्षल 2 महत्वाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 2 ते 3 मोठे स्ट्रोक अपेक्षित असणार आहेत.
बॉलर बॅक्टेरिया या ठिकाणी आपण पाहतोय. लॉंगचं शतक पुढे येईल, एकदा पूर्ण केले. इकडेवरती संपुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 15 रन स्कोरवरती लागले गेले. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल सिद्धिविनायक आणि गायत्री स्पोर्ट्स. चला दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. पहिले चेंडूचं केलं या ठिकाणी झालाय. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळला होता. आता हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय. पूल जरूर केला गेला. मिडविकेटचा शतक पुढे येईल, एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी जरूर मिळेल आणि 2 धावा परिपूर्ण करत असताना धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्या 17 रन स्कोर करते आपण पाहतोय. 2 चेंडूंचा स्केल मैदानाच्या आतमध्ये झालाय. अजून इथून 4 चेंडूंचा स्केल बाकी आहे. स्लॉग ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिले दोन्ही चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळले गेलेत. म्हणजे करण यांचा बोलबाला स्लॉग ओव्हरमध्ये सुरू आहे. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. कटरचा वापर या ठिकाणी केला होता आणि हर्षलकडे त्याचं उत्तर या ठिकाणी नव्हतं. उत्तर केलं. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अजून इथून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 धावा फलकावरती लागल्यात. पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व या ठिकाणी पाहायला मिळते पहिल्या 3 षटकांमध्ये सुद्धा आणि या स्लॉग ओव्हरमध्ये सुद्धा. इथे यष्टीरक्षक बीट झालाय. लॉंग स्टॉपला चेंडू या ठिकाणी निघून जाईल. वाईट +4 म्हणजे एकूण 5 धावा या चेंडूवरती आपण पाहतोय. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. हे पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. येती तर रॉकी ग्रुपचं नाव गाजलंय. रॉकी ग्रुप. थँक्यू डीसी. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. बॉलिंग करणाऱ्या टीमचा कॉल आहे. धावसंख्या फलकावरती लागले गेले 22 सेकंदरीत आपण पाहतोय. नुकताच रॉकी ग्रुप संघाचं सॉन्ग आपण ऐकलं आणि खरोखरच टेंबीखोडा गावाला नकाशावरती आणण्यामध्ये रॉकी ग्रुप संघाचा खूप मोठा हात आहे. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांमध्ये गायत्री स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर सिद्धिविनायक. चला दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. एक महत्त्वाचा मॅच असेल. फेअर डिलिव्हरी म्हणजे ज्या बाईकच्या स्वरूपाने धावा आल्या होत्या त्या इथून काउंट केल्या जातील आणि हा चेंडू इथून काउंट केला जाईल. प्रितेश आम्हाला सांगतायत एकंदरीत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय आणि 21 धावा फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल ऑफसाईडला सरळ बॅटचा वापर या ठिकाणी केलाय. बॉल जाईल लॉंगऑफच्या दिशेने. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झाला होता पण चांगलं कॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळालं. इनिंगचा शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय 2 संघांमध्ये गायत्री स्पोर्ट्स आणि सिद्धिविनायक. चला दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आपण प्लीज टॉससाठी या. इथून शेवटच्या बॉलवरती चांगला फिनिश केलंय. या इनिंगचा पहिला षटकार आदित्यच्या बॅटमधून या ठिकाणी पाहायला मिळतो. आदित्यला जास्त संधी नाही मिळाली परंतु जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 28 रन स्कोर करते आपण पाहतोय. 29 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. आदित्य यांचा जर विचार केला तर फक्त 4 चेंडू त्यांनी फेस केले परंतु 4 चेंडूंमध्ये आपली कामगिरी त्यांनी पार पाडलंय. शेवटच्या चेंडूवरती षटकार या ठिकाणी आलाय. स्लॉग ओव्हरमध्ये 14 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. एक एक्सपेन्सिव्ह ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळाली. 28 धावा फलकावरती लागल्यात. 29 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 29 टू विन असेल.
ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असते या ठिकाणी टॉस करायचं आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे प्लीज आपण टॉससाठी या. हाल ठीक हाल ठीक हाल कंजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे शुभ असे टॉस आपण करतोय. गायत्री स्पोर्ट्स आणि सिद्धिविनायक कांद्रे या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपण पाहतोय. टॉस ह्या ठिकाणी केला जाईल. कॉइन स्पिन केला जातोय. रविकांतजी गावड यांच्या शुभ असे हेड असा कॉल आहे आणि हेड आलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती सन्मान व्हायचं आहे. पवन टॉस तुम्ही जिंकलायत सर्वप्रथम तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग आहे सर. फिल्डिंग करण्याचं प्रमुख कारण? चेस करण्यासाठी चांगली आउटफिट आहे. आणि त्याचबरोबर सातत्याने दरवर्षी तुम्हाला रॉकी दादा हा गट ठेवतायत आणि चांगली संधी देत आहेत, तर त्यांचं कौतुक कसं व्यक्त कराल? आमचा गट टेमीकडे गट ठेवत आहे, एक चांगली संधी आहे खेळण्यासाठी. आणि आज असा संघामध्ये कोणता खेळाडू असेल ज्याच्यावरती अशा अपेक्षा असतील? करण भोईर आहे, प्रशांत भोईर आहे आणि स्वतः मी आहे. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. टॉस जर तुम्ही जिंकले असेल तर तुमचा निर्णय काय असा? आमचा क्षेत्ररक्षण असतं. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे, पहिल्या सामन्याचा तुम्ही अनुभव घेतलाय, तर माइंडमध्ये टोटल काय असणार आहे? हवेचा जोर वाढत असल्याने आम्ही 50 क्रॉस करण्याचा प्रयत्न करू. असे महत्त्वाचे फलंदाज कोण असतील बॅटिंग लाईनअपमध्ये? आमच्या टीममध्ये सध्या तरी आमचे पंकज कदम आणि योगेश पाटील हे आमची A1 जोडी आहे आमच्या टीमची. नक्कीच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. टॉस या ठिकाणी जिंकलाय गायत्री स्पोर्ट्स या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण समोरच्या कक्षामध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील धनंजयजी पाटील सर. ओट्यू हॅलो ठीक वेलकम सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक आणि उपस्थित असलेले सर्व आपले सन्माननीय अतिथी मान्यवरांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आपण पाहतात नेहमीच या संपूर्ण परिसरामध्ये ज्या स्पर्धेचा नेहमी बोलबाला राहिलेला आहे अशी एकमेव स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. रॉकी ग्रुप चषक 2025ला सुरुवात झालेली आहे. याचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये खास करून आजच्या दिवसामध्ये टिंबी कोडावेचा जो गट आहे तो तुम्हाला या ठिकाणी खेळत असताना पाहायला मिळेल. आणि विशेष आभार असतील आदरणीय भूपेजी पाटील रॉकीदादा आणि संपूर्ण टीमचं, कारण की या ठिकाणी जी संधी आहे ती याही वर्षी मिळालेली आहे. मॅचला सुरुवात होईल. टप्प्याचा बॉल थोडा हाताळण्याचा प्रयत्न इनफिल्डला क्लिअर केला. क्षेत्ररक्षक धावतात बॉलवरती. त्या ठिकाणी जोपर्यंत बॉलवरती जातील तोपर्यंत 2 धावा आहेत. 2 धावा किशोर मात्र कंप्लीट करतायत. सुरुवातीच्या कालावधीमध्ये पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न केला. मनीष इलेव्हनचा संघ मैदानावरती आपण एका बाजूने पाहतो, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुप या दोन संघादरम्यान सुरू असलेली लढत. रेटम ओव्हर द विकेटने फटका छान खेळलाय, प्रॉपर कनेक्शन आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. रॉकी ग्रुप चषकातील आलेला खणखणीत दणदणीत सिक्सर. गरज यांच्या माध्यमातून तुम्ही ते सुमधुर संगीत ऐकतायत, पण त्याही गोष्टीची तुम्हाला जाणीव करून देईन या बॉल नंतर. पुन्हा एकदा इनसाइड आउट क्लासिकल स्ट्रोक. आपल्या व्हाईसपीठाच्या समोरच्या दिशेने खेळलेला फटका तोही निघून जाईल. किशोर यांच्या बॅट मधून बेधडक कडक बॅटिंग. 6 रन. पण मराठीत पहिला की पाहिलं तर क्लासिकल बॅटिंग मैदानावरती सुरू आहेत. इनफिल्डला क्लिअर करतायत आणि काय स्ट्रोक आहेत. असे स्ट्रोक सकाळच्या सत्रामध्ये देखील पाहण्यासारखे स्ट्रोक असतात, ते सध्या अद्यावत करतायत. आणखीन एक 6 सिक्सरची हॅट्रिक मैदानावरती कंप्लीट केलंय किशोर यांनी. कमी धावसंख्येत पण कमी धावसंख्येचा पाठलाग करताना काय स्टार्ट करायची हे दाखवूनच देतात अगदी बॅटर किशोर. आणि किशोरच्या बॅटमधून सलग 3 सिक्सर.
झाल्यात 20. पुण्याचा फुलटस बॉल आहे. त्या फुलटस बॉलला खेळला गेलाय. बॉल जाईल गॅपमध्ये. तिथे मात्र संधी नाही आहे कुठलीही क्षेत्ररक्षकाकडे आणि धावसंख्या धावफलकावरती वाढली गेल्यात. ती मात्र 24. सत्रामध्ये पाहिलं तर भक्तिमय थोडंसं वातावरण निर्माण केलं. जसं जसं सत्र पुढे गेलं तसं तसं संगीतमय वातावरण आणखीन मात्र बेधडक करण्याचा प्रयत्न आपले DJ कुंदन करतायत. आणि यावेळी बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल. आणखीन एक चौकार पाहायला मिळेल. मॅच जिंकण्यासाठी आता फक्त एका धावेची गरज आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 28 रन खर्च केल्यात हर्षल यांनी आणि पहिल्या षटकामध्ये 28 रन बनवल्यात मैदानावरती किशोर यांनी. काय बॅटिंग सुरू आहे. सकाळच्या सत्रामध्ये अफलातून बॅटिंगचं मात्र पृथ्थकरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही विशेष ओळख राहील किशोर यांची. आणि हार्दिकजी यांनी उल्लेखही केला की किशोर या मैदानावरती सातत्यानं रेग्युलरायझेशन तो खेळत असतो, त्यामुळे त्याला अनुभवी आहेत या मैदानाचा कशा प्रकारे बॅटिंग करायची हे त्यांना मात्र मैदानावरती दाखवून दिलं. आपले दोन्ही पंच सध्या मैदानावरती चांगली कामगिरी तेही करतायत. एका बाजूनं याच गावातील आपण पाहिलं तर भूमिपुत्र म्हणता येईल आणि आमचे जवळीक मित्र नेहमीच अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आमच्या जोडीने असतात ते नितेश कदम सर एका बाजूने आहेत आणि दुसऱ्या बाजूने सागर मोरे सर यांना तुम्ही पंचांच्या माध्यमातून पाहू शकताय. आणि टेंबी खोडावेचा आपला 40+ संघ आहे. त्यामध्ये किशोर हा खेळाडू सध्याच्या हंगामामध्ये चांगलं प्रदर्शन करतो आणि त्याच्या नावाची छापही आहेत. आणि या गावाचा तो सध्या भूषणही मैदानावरती दाखवून देतोय की कशी बॅटिंग करायची हे त्यांना मात्र पहिल्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये दाखवून दिलेलं आहे. एका धावेची अजूनही गरज. अजूनही 3 ओव्हर आहेत. नो आलाय बॉल. पंचाने मात्र नो बॉलचा इशारा घोषित केलाय. त्यामुळे हा मॅच आहे तो मॅच मला तर वाटतं की आता एका ओव्हरमध्येच फिनिश होणार आहे. 3 षटक राखून हा मॅच आहे तो मॅच मात्र पराभवाच्या छायामध्ये जावं लागलंय. आणि हा सामना मैदानावरती जिंकलाय टीम मनीष 11 संघानं. हा सामना आपल्या नावी केलेला आहे. मनीष 11 कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आपलं असणार आहे. आणि पुढचा मॅचही आपल्या भेटीला येतोय. चर्चा त्याही गोष्टीची होईल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रेझेंटेशन बॉक्स त्या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल त्या खेळाडूच्या नावी ज्यानं 1 षटक हाताळलं, 6 धावा खर्च करत 1 विकेट मिळवलात. बॅटिंग करत असताना त्यांना मैदानात